महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी, पंजाबी लोकांशी वाद का होत नाही? परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांसोबतच वाद का होतो? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला. तसंच उद्धटपणे बोलतात त्यांना आमचा हात लागतो असंही अविनाश जाधव म्हणाले. तर मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर भारतीय लोक राहत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात, राजस्थानी राहतात, पंजाबी राहतात. यांच्याशी का नाही वाद होत आहे? यांच्याशी पण वाद झाला पाहिजे ना. जर आमचा परप्रांतीय म्हणून एकाच भाषिकांबरोबर का वाद होतोय? कारण यांचे नेते नालायक आहेत. आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आम्ही काही लोकांना भेटतो आणि त्यावेळेला ते सांगतात दादा मला मराठी येत नाही म्हणून मी शिकण्याचा प्रयत्न करतो, आम्ही त्याला मिठी पण मारतो. पण जो उद्धटपणे बोलतो त्यांच्यावर आमचा हात पडतोच. मनसेला उत्तरच द्यायचं म्हणलं तर मेरी मर्जी, हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी या भाषेत उत्तर दिल्याच्या नंतर आज देश व्यक्त होत आहे. त्याच्यामुळं मनसेचं फ्रस्ट्रेशन हे आता दिसून आलेलं आहे. त्याचं कारण मनसेची जी भूमिका आहे, मनसे ही पक्ष म्हणून राहण्याच्या पॅरामीटर्समध्येच येत नाही. कारण राजकीय पक्षाची नोंदणी ही मुळातच संविधानाला फारकत घेऊन असू शकत नाही.